मांगले तालुका शिराळा येथे प्रेम प्रकरणातून युगलाने पलायन केल्यानंतर मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी विजेच्या खांबाला दोरीनं बांधून आणि आईला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली। या मारहाणीत मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी 6च्या सुमारास घडली। दादासाहेब रामचंद्र चौगुले वय 55 राहणार मांगले असं मृत व्यक्तीचे नाव आहे। दरम्यान मुलीचे आई-वडील, भाऊ यांच्यासह 12 जणांविरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे। यापैकी संशयित सुरेश महादेव पाटील, संजय महादेव पाटील, रवींद्र मधुकर पाटील, संदीप पाडळकर, कविता संजय पाटील, पद्मा सुरेश पाटील आणि शुभांगी प्रवीण पाटील या 3 महिलांसह 7 जणांना अटक केली आहे। अन्य 5 जणांचा पोलीस शोध घेत आहेत। याबाबतची फिर्याद मृत दादासाहेब यांच्या पत्नी राजश्री चौगुले यांनी दिली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की धनटेक वसाहत येथे दादासाहेब चौगुले यांचे जनावरांचे शेड आहे, तर त्याच्या जवळ सुरेश पाटील यांचे राहते घर आहे। मृत दादासाहेब चौगुले यांचा मुलगा गणेश यानं संशयित सुरेश पाटील यांच्या मुलीस बुधवारी पहाटे प्रेम संबंधातून नेले होते। त्यानंतर दादासाहेब चौगुले आणि त्यांच्या पत्नी राजश्री नेहमीप्रमाणे हे पहाटे दुचाकीवरून जनावरांचे दूध काढण्यासाठी शेडवर गेले होते। दादासाहेब दूध काढण्यासाठी आल्याचे समजताच सुरेश पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना आमच्या मुलीस तुमच्या मुलाने पळवून नेले आहे, ते कुठे आहेत सांगा असा जाब विचारला। दादासाहेब यांनी आम्ही आत्ताच आलो आहोत, आम्हाला का माहीत नाही असे सांगितले। त्यावेळी संजय आणि सुरेश पाटील अन्य 5 जणांनी त्यांना मारहाण करत विजेच्या खांबाला बांधले, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। त्यानंतर रवींद्र मधुकर पाटील, संदीप पाडळकर, कविता संजय पाटील, पद्मा सुरेश पाटील, शुभांगी प्रवीण पाटील, प्रवीण राजाराम पाटील, सनीराज संजय पाटील, संग्रामसिंग भालचंद्र पाटील, सचिन बाबूराव पाटील, अजय अरविंद पाटील राहणार मांगले यांनी चौगुले दाम्पत्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या मारहाणीत दादासाहेबांचा मृत्यू झाला असल्याची फिर्याद पत्नी राजश्री चौगुले यांनी दिली आहे। मारहाणीत दादासाहेब बेशुद्ध पडले। त्यानंतर पाटील कुटुंबियांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले, तेथून शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले। यानंतर नातेवाईकांनी शिराळा पोलीस ठाण्यासमोर जमा होत जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले। चौगुले यांच्या नातेवाईकांनी कारवाईची मागणी केल्यानंतर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला। मुलीचे वडील सुरेश पाटील, चुलते संजय पाटील, रवींद्र पाटील, संदीप पाडळकर या 4घांना अटक केली, तर कविता पाटील, पद्मा पाटील, शुभांगी पाटील यांना उशिरा अटक केली। प्रवीण पाटील, सनीराज पाटील, संग्रामसिंग पाटील, सचिन पाटील, अजय पाटील यांचा शोध सुरू आहे। प्रेम प्रकरणातून पळून गेलेल्या गणेश आणि त्याची प्रेयसी शिराळा पोलीस ठाण्यात हजर झाले। त्यांना ही हकीकत ऐकून धक्काच बसला। उत्तरीय तपासणीनंतर चौगुले यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। यामध्ये मांगले गावातील मयत दादासाहेब चौगुले यांचा मुलगा आणि आरोपी सुरेश पाटील यांची मुलगी हे लग्न करण्यासाठी काल पळून गेले होते। त्यामुळे मुलीचे वडील सुरेश पाटील आरोपी आहेत यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी मुलाचे वडील दादासाहेब चौगुले यांना त्यांच्या घरासमोरील इलेक्ट्रिक खांबाला, सिमेंटच्या खांबाला दोरीने बांधून माझी मुलगी कुठे गेली आहे तिला घेऊन ये यासाठी त्यांना इलेक्ट्रिक खांबाला डांबून हाताने मारहाण करून शिवीगाळ केली होती। यामुळे यामध्ये आरोपीचे सोबत त्यांचे नातेवाईक पण होते। त्यानंतर मैताची पत्नी या राजश्री चौगुले या सुरेश पाटील यांना विनवणी करत होते की माझ्या पतीला सोडा, त्रास होतोय। त्यानंतर त्यांनी सोडल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले। मांगलेतील खाजगी दवाखान्यात उपचाराला घेऊन गेले। तेथील डॉक्टरांनी त्यांना सरकारी दवाखान्यात नेण्यासाठी सांगितलं। तिथून ती शिराळा उपजिल्हा रुग्णालय येथे आहे। डॉक्टरांनी तेथील ब्रॉड डेड असं घोषित केलेलं आहे। यामध्ये आम्ही 7 आरोपींना अटक केली असून पुढील तपास करीत आहोत। या तपासामध्ये यातील मुलगा आणि मुलगी जे पळून गेले होते त्यांनी मुलीने येऊन स्टेटमेंट दिलं, दोघांनी मुलीने मुलाने, की आम्ही आळंदी येथे काल लग्न केलेलं आहे, स्वखुशीने स्वमर्जीने लग्न केलेले आहे। आम्ही लग्न करून इकडे संध्याकाळी ते 5-5:30 आसपास आलेलो होते।